नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका छान अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये। तर आज आपण जात आहोत तुळशीबागला। बऱ्याच दिवसानंतर तुळशीबागला जातोय आणि सोबतच मिस्टर सुद्धा येत आहेत आणि तेही आज आम्ही जातोय बसने, कारण की खूप जास्त तिकडे ट्रॅफिक असते आणि सोबतच जे आहे तर पावसाचं सुद्धा वातावरण आहे। अचानक केव्हाही पाऊस येऊन जातो। काल तर पुण्यामध्ये खूप जास्त असा पाऊस झाला आणि आता जरा संध्याकाळ झाली, जवळपास 4:30-5 वाजलेले आहेत। तर म्हटलं जाऊयात आणि गणपती बाप्पाचं छान असं दर्शन सुद्धा घेऊयात। चला तर मग जाऊयात तुळशीबागला। त्यानंतर 10 ते 15 मिनिटं थोडासा स्टॉपवरती वेट करावा लागला आणि त्यानंतर मग बस आली। एरवी आमच्या घरासमोरच बस स्टॉप आहे, तर खूप जास्त अशा बस दिसतात, पण जेव्हा केव्हा जायचं असतं, बसनं जायचं काम पडतं, तर तेव्हा खूप जास्त असा वेट करावा लागतो बसचा। पण ठीक आहे, मस्त असा एन्जॉय करत आम्ही पोहोचलो। पण काय झालं, रस्त्यामध्ये जे आहे तर बसचा गॅस संपला, म्हणजे संपण्यावर होता, त्याच्यामुळे मग त्यांनी आम्हाला COP हॉस्टेलजवळच सोडलं। मग तिथनं दुसरी बस, मग त्यामध्ये परत गर्दी, त्यापेक्षा म्हटलं चला तर मग मस्त असं पायी चालत एन्जॉय करत जाऊयात। आणि वातावरण जे आहे तर ते पुण्यामध्ये आता मस्त असं झालेलं आहे। थोडंसं म्हणजे चालल्या वगैरे नंतर खूप जास्त असं गरम होतं, पण मग मस्त असा एन्जॉय करत पायी गेलो। तर पूर्ण COP हॉस्टेलपासून ते दगडूशेठ, मग तुळशीबागसुद्धा फिरलो। तर असा मस्त असा एन्जॉय करत कधी पोहोचलो ते समजलंच नाही। आणि इथे मस्त असं दगडूशेठ बाप्पाचं जे आहे तर अक्षयतृतीया स्पेशल असा आंबे महोत्सव तिथं होता आणि आंब्यांचं छान असं तिथे डेकोरेशन केलेलं होतं। पण ह्या वेळेस अशा प्रकारचे बॅरिकेड्स लावलेले होते आणि आतमध्ये म्हणजे जे मेन दर्शन गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठीच इतकी गर्दी होती, जी बाहेरूनच तुम्ही गर्दी बघू शकतात। म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची लाईनमध्ये बॅरिकेड्स वगैरे लावलेले होते। सोबतच येणाऱ्यांची आणि जाणाऱ्यांची बाहेरच्याच साईडने एवढी गर्दी होती की खूप जास्त। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा अक्षयतृतीया स्पेशल असा आंब्यांचं जे आहे तर ते छान असं डेकोरेशन केलेलं होतं। आणि मग आम्ही पोहोचलो तुळशीबागमध्ये। तर स्टार्टिंगला जे आहे तर ते इथे छान अशा पर्स होत्यात, तर इथे मला ही जास्त पर्स खूप मस्त अशी आवडली, म्हणजेच बघितल्याबरोबर, कारण ह्या ज्या पर्स आहेत तर या मोस्टली सगळ्या कॉमन कलर आहेत। मग म्हटलं हा काहीतरी वेगळा असा छान असा व्हाईट शेडमध्ये कलर होता, तर तो घेतला आणि मग पुढे निघालो। तर तुळशीबागमध्ये सगळ्या गोष्टी जशा स्वस्तच असतात, तर ती पर्स मी 200 रुपयाला घेतलेली आहे। तर तसं पाहिलं तर ही जी साईड आहे तर ही साईड मेन आहे तुळशीबागची, म्हणजेच इकडे पहिले फुल बाजार वगैरे असतो आणि त्यानंतर मग जे आहे तर तुळशीबागची सुरुवात होते। तर फुल बाजारपेक्षा नाही, इथे दुसरे सुद्धा जास्त शॉपवाले बसायला लागलेत, म्हणजे की जसं पर्स किंवा काय। तर इथे जे नाईट पॅन्ट असतात तर त्यासुद्धा घेतल्यात 300ला 2 अशा। तर तुळशीबाग म्हटलं म्हणजे अगदी स्वस्त असं, आणि सोबतच बॅगवालेसुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे फिरत होते। पर्सनली मला तरी मॉलपेक्षा तुळशीबागमध्ये केलेली शॉपिंग खूप जास्त आवडते, कारण की आपण जर मॉलमधून समजा एखादा ड्रेस घेतला, अगदी 500 किंवा 600 रुपयाचं जरी टॉप असलं तरी त्याला आपण 10 वेळेस चॉईस करतो, हे चांगलं दिसेल का, ते चांगलं दिसेल का, आणि मग ते अगदी एकदम फाटेपर्यंत त्याचा कलर जाईल तिथपर्यंत आपण म्हणजे जे मॉलमधून कपडे घेतात ते घालतात। अगदी माझं तसं नाही आहे। मी काय करते, तुळशीबागमधून सरळ कपडे घेते आणि ते 2 महिने कुर्ती घातली की सरळ घरी 1-2 महिना घालायची, किंवा 1 महिना नाही घातली तरी चालेल, आणि मस्त असं दुसरे परत खूप जास्त असे कपडे घेत राहायचे। तर शक्यतो आता तर तुळशीबागला जाणं जास्त होत नाही, त्याच्यामुळे मग काय होतं की ऑनलाईन शॉपिंग। तर ऑनलाईन शॉपिंगमध्ये पण माझं फेवरेट ॲप आहे ते म्हणजेच मेशोवरती मस्त असं सगळ्या प्रकारचे जे आहे तर जे टाकलं आपण ते मस्त असं मिळतं आपल्याला, त्याच्यामुळे टेन्शन नाही आणि खूप जास्त असं कॉस्टली वगैरे नसतं बाकीच्या ॲप्सपेक्षा। तर जिथं स्टार्टिंग होती तुळशीबागची तिथं खूप जास्त अशी गर्दी होती, आणि मग मधल्या ह्या एवढ्या भागामध्ये थोडीफार होती, आणि मग पुढे जाऊन मग काहीही गर्दी नव्हती। आणि मग परत एक टाईम नंतर जे आहे म्हणजे जिथे असे थोडेसे जे ज्वेलरीचे शॉप वगैरे होते तर इथे जास्त गर्दी नव्हती। ही इथे गर्दी केव्हा होते, जेव्हा आपलं काय म्हणतात ते गौरी गणपतीच्या वेळेस इथं ज्वेलरीच्या शॉपमध्ये खूप जास्त अशी गर्दी असते, कारण जे गौराया असतात तर त्यांना छान असं सजवण्यासाठी सगळेजण जे आहे तर मस्त अशी ज्वेलरीची शॉपिंग करतात।
आणि जे मार्केट आहे तुळशीबाग, तर इथे एवढं मस्त स्वस्त आणि मस्त अशी वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी, जर तुम्ही 2 महिने किंवा 1-1.5 महिन्याने जर गेलात तर तिथे तुम्हाला अगदी म्हणजे स्पेशल असे वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी बघायला मिळते। आणि आता समर चालू आहे त्याच्यामुळे मस्त असे व्हाईट टॉपसुद्धा होते विकायला आलेले। पण इथे आता समर चालू आहे की रेनी सीझन चालू हेच कळत नाही, कारण सकाळी ऊन पडतं आणि संध्याकाळी असं खूप असा पावसाळ्यासारखा जोरात पाऊस पडतो। त्याच्यामुळे यांनी व्हाईट ड्रेसपेक्षा नाही ते रेनकोट ठेवले असते तर खूप जास्त असं बरं झालं असतं। जस्ट किडिंग। पण मस्त असं जे आहे तर तुळशीबागमध्ये कोणाकोणाला फिरायला आवडते हे मला कमेंट करून सांगायला अगदी विसरू नका। तसं तर मी आज फुल डिटेल व्हिडिओ शेअर केला नाही आहे, कारण की मी चॅनलवरती ऑलरेडी तुळशीबागचा डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे। अगदी कुठल्या प्रकारचे आणि काय काय प्राईजला काय काय मिळते तर असं सगळं मी शेअर केलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी लहान मुलांच्या छोट्या छोट्या छान अशा वस्तू खेळण्यासाठी होत्या। आणि त्यासोबतच मला घ्यायचं होतं केकचं मोल्ड, तर त्यासाठी ह्या शॉपमध्ये गेलो तर इथं मस्त असे जे आहे पण एकच भावामध्ये असतं, त्याच्यामुळे टेन्शन नाही की आपल्याला बार्गेनिंग वगैरे करायची गरज नाही पडली। आणि रेट जो आहे तर बार्गेनिंगसारखा नसतोच, म्हणजे जे प्राईज आहे तर बघितल्यानंतर आपल्याला पटेल अशा प्राईजमध्ये जे आहे तर ते वस्तू या ठिकाणी असतात, त्याच्यामुळे मी बरेचशा वेळेस इथूनच घेत असते। तर इथे तुम्ही बघू शकता छानसं असं लहान मुलांचा खेळायचा हा पितळाचा सेट आहे। तर इथे अगदी जे पाणी गरम करायचं वगैरे असतं तर ते सुद्धा यामध्ये होतं, तर त्याची प्राईस होती 2500 रुपये। आणि इथे मस्त अशी जे आहेत सगळ्या वस्तू तेलाचे वेगवेगळे जे कॅसरॉल वगैरे असतात तर ते छान असे ठेवलेले होते, म्हणजेच तुम्ही अगदी सहज घेऊ शकतात। एखाद्या आपण मॉलमध्ये वगैरे गेलो तर कशा प्रकारे रचून छान असं ठेवलेलं असतं, सगळ्या प्लेटच्या टाईप्स वगैरे सगळं इथे मस्त असं ठेवलेलं होतं। तर मला घ्यायचं होतं केकचं मोल्ड, त्याच्यामुळे मग स्क्वेअर शेपवालं केकचं मोल्ड घेतलं। तर अगदी छोटं जे होतं तर ते 120ला, मग त्याच्यापेक्षा थोडं मोठं 130, मग 150 असं। तर हे मी केकचं मोल्ड 150ला आणि हे जे लिंबू वगैरे पिळायचं आहे तर ते 130ला। तर लिंबू पिळण्यामध्ये पण 2 क्वालिटी होत्यात, ते म्हणजेच एक 50वालं प्लॅस्टिकचं होतं आणि मग दुसरं जे होतं ते थोडंसं 100 आणि मग 130। आणि त्यानंतर मग आम्ही घेतली ही पिशवी, तरी सध्या खूप जास्त असं सगळ्यांकडे दिसते, तर याची प्राईज आहे 100 रुपये। तर मग ही आम्ही एक खरेदी केली। आणि तुळशीबाग म्हटलं म्हणजे चपलांचे वेगवेगळे प्रकार प्लस शूजचे वेगवेगळे, अगदी मॉलमध्ये सुद्धा अशा प्रकारचे चप्पल किंवा शूज आपल्याला बघायला मिळत नाही, तेवढे असे छान फॅशनेबल इथे तुळशीबागमध्ये आपल्याला चप्पल वगैरे बघायला मिळतात। जर तुम्ही तुळशीबागमध्ये वगैरे खूप जास्त असं पहिल्यांदा जात असाल तर अगदी अर्ली मॉर्निंग जा, म्हणजे जवळपास 10:30-11च्या दरम्यान जा, म्हणजेच तुम्हाला छान असं जे आहे तर ते तुळशीबाग एक्सप्लोअर करता येईल। आणि हा आहे तुळशीबागचा छान असा मोठा गणपती बाप्पा। तर सगळेजण एक मिडलला आहे, म्हणजेच तर तुम्ही कुठल्याही साईडने एंट्री केली तरी तुम्हाला ह्या गणपती बाप्पाचं एक थोडीशी शॉपिंग केल्यानंतर छान असं दर्शन होते। तुळशीबाग म्हटलं म्हणजे थोडीशी जर गर्दी असली तिथे तर थोडं चोरी वगैरे होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे जे आहे तर ते तिथले लोक जे आहेत तर माईकवरती सांगत होते की तुमचे ज्या बॅग्स वगैरे असतील तर ते पुढच्या साईडने घ्या, म्हणजेच की चोरी वगैरे होण्याची शक्यता असणार नाही। तर इथे जे आहे तर मस्त असे जे आहे तर थोडेसे छान असे जुत्या वगैरे होत्या 200 रुपयाला, अगदी खूप जास्त महाग नाही। आणि तुळशीबागमध्ये जवळपास 2 ते 3 भांड्यांचे दुकानं सुद्धा आहेत आणि त्या भांड्यांच्या दुकानामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील, एवढे मोठे मोठे हे दुकानं आहेत। अगदी काचेचे आपले चिनी मातीचे वगैरे कप जे असतात तर ते सुद्धा तिथे मिळून जातात। आणि इथं सोबतच असे जे शॉप आहेत तर या ठिकाणी खूप कमी अशी गर्दी असते जे मोठे शॉप असतात तिथे, कारण की लोक जास्त करून जे तुळशीबागला येतात ते स्ट्रीट शॉपिंग करणं छान असं एन्जॉय करतात। आणि हे जे मोठे मोठे शॉप असतात तर ते बऱ्यापैकी असं महाग वगैरे देतात आणि बार्गेनिंगसुद्धा आपल्याला करता येत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या मुलांचे छान असे जे आहे तर शूज आणि सँडल चप्पल मस्त असे होते। आणि सोबतच इथे तुम्ही बघू शकता इथे जे आहे तर हे पूर्ण अशी साऊथ इंडियन ज्वेलरी इथे होती। आणि या साऊथ इंडियन लुकची जी ज्वेलरी आहे तर ती तुम्ही जर शॉपमध्ये वगैरे घ्यायला गेलात तर खूप जास्त अशी कॉस्टली येते, आणि जर तुम्ही इथून घेतली तर बऱ्यापैकी खूप अशी स्वस्त तुम्हाला मिळते। खूप जास्त अशी प्राईस सांगतात पण बार्गेनिंग केली तर खूप मस्त स्वस्त आपल्याला या ठिकाणी मिळते। जर तुम्हाला तुळशीबागचा डिटेल व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर ऑलरेडी मी मस्त असं सकाळी अर्ली मॉर्निंग जाऊन छान असा डिटेल शूट केलेला आहे,
तर नक्की एकदा बघा। आणि मस्त अशी जी आहे तर हे पूर्ण चप्पलचं बघून असं वाटत होतं की प्रत्येक चप्पल खूप जास्त अशी छान आहे आणि घ्यावी, पण एक पण न घेता मग तिथून निघालो, कारण की ह्या चप्पल ज्या आहेत तर त्या थोडे वेळेस घालायच्या वगैरे असतात, खूप जास्त अशा टिकत नाहीत, त्याच्यामुळे त्या न घेताच मग निघालो। आणि जवळपास तेव्हा 7:45च्या आसपास वाजलेले होते, तरी बऱ्यापैकी जी आहे तर तुळशीबागमध्ये गर्दीच होती। जेवढं तुम्ही संध्याकाळी जाल, कारण त्याच्या एक दिवस आधी जे आहे तर खूप जास्त असा पाऊस वगैरे पडलेला होता, आणि जर तुम्ही वीकेंडला जात असाल तर तिथे बऱ्यापैकी खूप जास्त अशी गर्दी असते। तर तुम्हाला जर जायचंच असेल आणि खूप जास्त असं एन्जॉय करायचं असेल बघून सगळं, तर मस्त असं सकाळी अर्ली मॉर्निंग जा, छान असं तुम्हाला जे आहे तर तुळशीबाग मस्त असं एक्सप्लोअर करता येईल। त्यानंतर आता आम्ही निघालो बाहेर, तर आता आम्ही इथनं जाणार घरी। तर मस्त असं जे आहे तर आम्ही मेट्रोने घरी जाणार आहोत, कारण की बसने जायला खूप जास्त असा उशीरसुद्धा लागतो, आणि मग परत जे आहे तर खूप जास्त असं गरम वगैरे होत होतं, त्याच्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की थोडं चालायला लागलं तरी चालेल आणि आपण थोडं मेट्रोने जाऊयात। त्यामुळे आम्ही कॉर्पोरेशनच्या PCMCच्या इथले जे मेट्रो स्टेशन आहे तर तिथे गेलो। तर तिथून जे आहे तर मेट्रो जे आहे तर लगेचच येते, म्हणजेच आपल्याला खूप जास्त असा वेट करायला लागत नाही। आणि पुण्यामध्ये सुद्धा खूप जास्त असा छान असा रिस्पॉन्स जो आहे तर मेट्रोला मिळालेला आहे, कारण की मेट्रो आम्ही जेव्हा PCMCमधून परत सिव्हिल कोर्टला गेलो, तर सिव्हिल कोर्टला म्हणजेच जे आमच्या एरियाकडे येणारी मेट्रो आहे तर ती चेंज करायला लागते, तर मग सिव्हिल कोर्टपासून सुद्धा खूप जास्त अशी गर्दी होती, इथल्यापेक्षा जास्त। आणि सिव्हिल कोर्टचं जे मेट्रो स्टेशन आहे तर हे खूप जास्त असं मोठं मेट्रो स्टेशन आहे, ते पण मेन म्हणजेच पूर्ण अंडरग्राऊंड हे मेट्रो स्टेशन आहे। इथे एकूण बरोबर 4 प्लॅटफॉर्म आहेत, आणि मग इथनं आम्ही मस्त असं तिकीट वगैरे काढलेलंच होतं, त्यामुळे आम्ही 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती गेलो आणि PCMCकडे जाणारी जी मेट्रो आहे त्यामध्ये बसलो। चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।